त्यानिमित्ताने एक मागणी सतत महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून करण्यात येत होती की धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा द्यायला हवा। मात्र धनंजय मुंडे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही आणि त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितलेला सुद्धा नाही। मात्र आता त्यांचा जो जवळचा सहकारी आहे तोच या सगळ्या हत्याकांड प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं जेव्हा पोलीस सांगतात तेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं हे अगदी क्रमप्राप्त आहे। खरं तर त्यांनी या आधीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, कारण त्यांचा राजीनामा न झाल्यामुळे सरकारवर अनावश्यकपणे आरोप हे विरोधी पक्ष असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडून झाले। जसा सरकारवर हे आरोप झाले तसे त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या पक्षावर सुद्धा हे आरोप झाले। तरीही धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा जो आहे तो दिलेला नाही। वाल्मिक कराड याला क्रमांक 1 चा आरोपी करणं याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ जो काही त्यामध्ये त्याचा सहभाग आहे हा किती महत्त्वपूर्ण होता हे हत्याकांड सगळं घडवण्यामध्ये हेच स्पष्ट करणार आहे।